नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.4 मधील शेवटचा प्रश्न सोडवून पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सहज अध्ययन या चॅनलला सबस्क्राइब करा। ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत। जर अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे x वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x अधिक 3 बरोबर 0। तर हे वर्ग समीकरण जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊयात। x वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x अधिक 3 बरोबर 0। ABCच्या किमती शोधण्यासाठी अगोदर आपण ह्या समीकरणाची तुलना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत करूयात। म्हणून ह्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तर इथे पहिल्या चलाचा सहगुणक आहे 1, म्हणून a बरोबर 1। दुसऱ्या चलाचा सहगुणक आहे 2 वर्गमूळ 3, म्हणून b बरोबर 2 वर्गमूळ 3 आणि स्थिर पद आहे 3, त्यामुळे c बरोबर 3। आता आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूयात। म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर, आता सर्वांची आपण किंमत भरून घेऊयात। b ची किंमत आहे 2 वर्गमूळ 3, म्हणून आपण त्याला कंसात लिहूयात। कंसात 2 वर्गमूळ 3 कंस पूर्ण आणि कंसाचा वर्ग, हे वजा 4 जसे तसे येणार। a ची किंमत आहे 1, म्हणून गुणिले 1। c ची किंमत आहे 3, म्हणून गुणिले 3। आता हा कंस सोडवून घेऊयात। 2 चा वर्ग येतोय 4 आणि हा वर्गमूळ 3 चा वर्ग येईल 3, म्हणून 4 गुणिले 3। आता हा गुणाकार करून घेऊयात। 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, म्हणून इथे वजा 12। आता पुढे पहा, 4 गुणिले 3 उत्तर आलं 12, वजा 12 जसेच्या तसे पुढे आले। आता इथे पहा 12 वजा 12 उत्तर आलं 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली 0। म्हणून आता पुढे आपण सूत्र लिहूयात। म्हणून x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमूळात b वर्ग वजा 4ac छेद 2a। आता आपण सर्वांच्या किमती भरून घेऊयात। b ची किंमत आहे 2 वर्गमूळ 3, म्हणून इथे लिहायचं वजा 2 वर्गमूळ 3 प्लस मायनसचं चिन्ह। b वर्ग वजा 4ac ची आपली किंमत आली आहे 0, म्हणून इथे लिहायचं वर्गमूळात 0 छेद 2 आणि a ची किंमत आहे 1, म्हणून गुणिले 1 बरोबर। वजा 2 वर्गमूळात 3 हे जसेच्या तसे पुढे आले। आता पहा इथे वर्गमूळात 0 आहेत। आता वर्गमूळात 0 ची किंमत ही 0च येणार, मग ते अधिक असोत किंवा वजा असोत, 0 लिहिण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून ते लिहायची गरज नाही। छेद 2 गुणिले 1 उत्तर आलं 2। आता हा भागाकार करून घेऊयात। तर अंशाच्या 2ला छेदाच्या 2ने पूर्ण भाग जातोय, बे एके बे, म्हणून राहिले फक्त वजा वर्गमूळात 3। तर पहा b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आल्यामुळे समीकरणाची जी मुळे मिळाली ती दोन्ही समान मिळाली। म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमूळात 3 आणि वजा वर्गमूळात 3 आहेत। तर अशा पद्धतीने आपण ही गणितं देखील सोडवू शकतो। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सहज अध्ययन चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवले आहेत, त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।